जुलै 2007 मागचे पहिला अध्याय 60वी ओवी संपली होती. ती अशी, का पुला ठायन सांडिता आणि जे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदुनी जाणे. चंद्रगोताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होते व आपले ठिकाण न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेम सुख कसे भोगावे हे जसे ती एक कमलिनी जाणू शकते. भगवान तसं पाहिलं तर खूप दूर आहे आणि त्या भगवंताला आपण तर पाहूच शकत नाही. किती दूर आहे याची काही कल्पना नाही. विश्व ब्रह्मांडाचे तारे करोडो करोडो प्रकाश वर्ष दूर आहेत. भगवान किती दूर असतात. पण जडजगताच्या संबंधात पाहिलं तर भगवान खूप दूर आहे. पण जवळ कुठे तर आपल्या आतमध्ये प्रत्येकाच्या अंतराम्यात आत्म्याच्या रूपात तो आपल्याला बसलेला आहे. पण तोही दूर आहे. तो खोल आहे. हा दूर आहे बाहेर आणि हा आत खोल आहे. हाही तसं दूर आहे आतमध्ये. खूप शिरावं लागेल, खूप शिरावं लागेल. आणि म्हणून प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार एकत्र झाले की आत्म्याशी त्यांचं सानिध्य झालं. आत्मसुख लाभायला लागलं. ध्यान प्रगाढ झालं. ध्यान काय सांगितलंय. आणि एक प्रकारची समाधी बोध अवस्था प्राप्त झाली. काय होतं. आपला ठायन सांडिता आपले पण नष्ट नव्हता. ध्यानामध्ये काय होतं. आपले पण नष्ट होत नाही. जाणीव कायम राहते. भोगता कायम राहतो. आपण भोगतोय लक्षात राहतं. एक द्रष्टा पण येतो. संपूर्ण समाधी अवस्थेमध्ये ते संपेल. पण ध्यानावस्थेमध्ये आपण भोगतो आहोत याची कल्पना आहे. पण आपलं भोगते पण नष्ट न करता म्हणजेच आपलं अस्तित्व न संपवता आत्मसुखाला प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार आत्म्याला आलिंगन देतात. आपला ठायन सांडिता आपण ज्या ठिकाणावर आहोत त्या ठिकाणात देखील ते आत्मसुख अनुभवतात. ज्यावेळेस मन समाधी अवस्थेतनं ध्यानावस्थेतनं बाहेर येतं त्यावेळेस देखील ते प्रत्यक्ष अनुभव सतत घेत असतो आत्मसुखाचा. आपले पण नष्ट न करता आपलं अस्तित्व न संपवता प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार सततपणे भगवंताचं रूप डोळ्यात समोर पाहू लागतात ना. स्वतः भगवंत रूप ते होऊ लागतात. चैतन्याच्या महासागरामध्ये अखंड बुडालेले असतात. हे कसं होतं. हे चंद्र उगवल्यानंतर चंद्रविकासी कमलिनी जशी प्रफुल्लित होते तसा हा याचा मनमयूर साधकाचा भक्ताचा प्रसन्न होतो आणि प्रेम सुख अनुभवतो. चैतन्याचा प्रकाश अवग्रहण करतो. दुसरा एक भाग असा आहे. ध्यान अवस्था प्रगाढ झाल्यानंतर जसं मी म्हटलं शून्य दिसतं हे खरं आहे. पण एक हजारो सूर्य प्रगटतील असा एक प्रकाश दिसत असतो. चैतन्याचा, मूळ चैतन्याचा प्रकाश.
तया तेजापासी दृष्टांत साजेना. तुकाराम म्हणतात इतकं तेज आहे की कुठलं दृष्टांत देऊ. काहींनी सांगितले हजारो सूर्य प्रकाशमान होतील असं दिसत असत. ध्यान अवस्था प्रगट झाल्या आणि म्हणून चैतन्याचा प्रकाश देखील ही बुद्धी आणि मन पाहत असत, अनुभव घेत असत. जसा सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव कोण घेतं? कमळ घेतं किंवा आपलं सूर्यफूल घेतं. तसंच कमलिनी प्रफुल्लित होते सूर्यप्रकाश पाहिल्यानंतर अनुभव घेत असते. अशा रीतीनं चैतन्य सूर्यप्रकाशाचा अनुभव मन सतत घेत असतं, व्यवहारात राहिलं असलं तरीही.